हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 13वे त्रिकोणांची एकरूपता हे प्रकरण अभ्यासणार आहोत. म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये एकरूप त्रिकोण म्हणजेच काय, कोणते त्रिकोण एकरूप असतात, त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या कोणत्या आहेत ते अभ्यासणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. प्रकरण 13वे त्रिकोणांची एकरूपता. जरा आठवूया शेजारील आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. आपल्याला शेजारी कोणत्या आकृती दिली आहे तर त्रिकोण DEF हा आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. या त्रिकोणावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत. पहिला प्रश्न आहे, बाजू D समोरील कोण कोणता आहे. आता बाजू D या ठिकाणी आहे. डीच्या समोरचा कोण कोणता आहे, कोणता दिसतोय तुम्हाला, कळलं असे, कोणता आहे, F. म्हणजे उत्तर येईल कोण F. कोण F कळले तुम्हाला. ओके. नेक्स्ट दुसरा प्रश्न, कोण E कोणत्या बाजू समोरील कोण आहे. कोण E हा कोणत्या बाजू समोरील कोण E या ठिकाणी आहे. समोरची बाजू कोणती आहे, DF. समोरची बाजू कोणती आहे, DF ही बाजू. ओके, DF म्हणजे कोण E हा DFच्या समोरील कोण आहे. म्हणजे उत्तर येईल बाजू DF. बाजू D F. बाजू DF. ओके. तिसरा प्रश्न आहे, बाजू DE व DF यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता. ही DE बाजू आहे आणि ही DF बाजू आहे. यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता आहे तर कोण D. उत्तर येईल कोण D. तिसऱ्याचं उत्तर काय येईल, मी या बाजूला लिहितोय कोण D हे तिसऱ्याचं काय उत्तर आहे. चौथा प्रश्न, कोण E व कोण F. कोण E व कोण F हा कोण E आहे, हा कोण F आहे. यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती आहे, या दोन कोणांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती आहे, बाजू EF. कळते तुम्हाला. ओके. इयत्ता 7वीमध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला असेलच. ओके. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा उजळणी करूया. चौथ्याचं उत्तर आहे बाजू DF. बाजू DF. ओके. पाचवा प्रश्न आहे, बाजू Dच्या लगतचे कोण कोणते. बाजू D तुम्हाला दिसते, ही बाजू D. बाजू Dच्या लगतचे कोण कोणता आहे, एक तर D आहे आणि दुसरा कोणता आहे, E आहे. लगतचे कोण, कोण D व कोण E. कळतंय. ओके. त्यानंतर आपल्याला सांगितले, ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात. हे आपल्याला माहीत असेलच. ओके. ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात. नेक्स्ट, आता एकरूप रेषाखंड म्हणजे काय, ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात. ज्या कोणांची मापे समान असतात
ते कोण एकरूप असतात. ओके, तर यानंतर आपण जाणून घेऊया त्रिकोणांची एकरूपता. त्रिकोणांची एकरूपता, कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल. एक आपल्याला कृती करून दिलेली आहे, त्याने सांगितलेलं आहे शेजारील आकृत्या पहा. पारदर्शक ट्रेसिंग पेपरवर त्रिकोण ABC काढून घ्या. अगोदर पारदर्शक ट्रेसिंग पेपरवरती त्रिकोण ABC काढून घ्या. तो कागद त्रिकोण PQRवर ठेवून पहा. बिंदू A हा बिंदू P वर, बिंदू P हा बिंदू Q वर आणि C हा बिंदू R वर नेऊन ठेवा. दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात, म्हणजेच ते त्रिकोण एकरूप आहेत असे दिसेल. म्हणजे आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी, बिंदू A हा बिंदू P वर ठेवा, बिंदू B हा बिंदू Q वर ठेवा, बिंदू C हा बिंदू R वर ठेवलात आणि असं हा दोन त्रिकोण एकमेकांवरती तंतोतंत जुळवलात तर हे दोन्ही त्रिकोण तुम्हाला तंतोतंत जुळलेले दिसतील. आणि हे दोन त्रिकोण तंतोतंत जुळत आहेत, म्हणजेच याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. या ठिकाणी आपण काय केलं आहे, कोणता बिंदू कोणत्या बिंदूवर ठेवला, तर बिंदू A हा बिंदू P वर ठेवला. ओके, बिंदू B हा बिंदू Q वर ठेवला, बिंदू C हा बिंदू R वर ठेवला. म्हणजेच ही आपली झाली एकास एक संगती. आता ह्या एकास एक संगती म्हणजे कोणती येईल, A बिंदू P वर ठेवला, B बिंदू Q वर ठेवला, C बिंदू R वर ठेवला, म्हणजे आपल्या ABC एकास एक संगती, याला म्हणतो एकास एक संगती PQR, एकास एक संगती PQR. आणि या संगतीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय असतील, एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय कसं लिहू शकतो, म्हणून त्रिकोण ABC एकरूपचे चिन्ह या प्रकारे दाखवतो. एकरूप त्रिकोण PQR आहेत असे आपण म्हणू शकतो. ओके, या प्रकारे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. एकास एक संगती आपण ही एकास एक संगती आपण या प्रकारे लिहिले. अशा प्रकारे 6 एकास एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवता येऊ शकतात. ओके, ज्या एकास एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप असतात किंवा ज्या एकास एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण तंतोतंत जुळतात, त्याच संगतीनुसार ते दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात. कळले तुम्हाला? ओके, नेक्स्ट. म्हणजेच हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील, तर काय होईल, कोण A हा कोण P C एकरूप असणार आहे. कोण A हा कोण P C एकरूप आहे. कोण A हा कोण P C एकरूप आहे. कोण B हा कोण Q C एकरूप आहे आणि कोण C हा कोण R C एकरूप आहे असं आपण म्हणू शकतो. आणखी बाजू AB ही बाजू PQ C एकरूप असेल, बाजू BC ही QR C एकरूप असणार आहे आणि बाजू AC ही PR C एकरूप असणार आहे. ओके, दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याच्या तिन्ही बाजू काय असतात, एकरूप असतात आणि तिन्ही कोण एकरूप असतात. आपण या SP BQ CR ही शिरोबिंदूची एकास एक संगती व त्यामुळे मिळणाऱ्या वरील 6 एकरूपता यांचा अंतर्भाव होतो. एकूण किती असतात, 6 एकास एक संगती असतात, 6 एकरूपता यांचा अंतर्भाव होतो. म्हणून दोन त्रिकोण एकरूप आहेत हे लिहिताना शिरोबिंदूचा क्रम एकरूपतेची एकास एक संगती पाळतो याकडे लक्ष द्यावे. ओके, तर यानंतर आपण एकरूपतेच्या कसोट्या, त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा अभ्यास करूया. त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या, त्यातली पहिली कसोटी आहे बा कसोटी. विद्यार्थी मित्रांनो, या कसोट्यांचा व्यवस्थित अभ्यास करा किंवा व्यवस्थित लक्ष द्या, कारण का या कसोट्या फक्त 8वीलाच अभ्यासणार आहोत असे नाही, तर या कसोट्यांचा उपयोग आपण तुम्हाला
9वीमध्ये होईल, 10वीमध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित बघा. पहिली कसोटी आहे बाकोबा कसोटी. कसोटीची व्याख्या आहे किंवा कसोटीचं विधान आहे, जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. आता हेच मी आकृती काढून तुम्हाला समजवणार आहे. आता आपण दोन त्रिकोणाच्या आकृत्या काढूया. व्यवस्थित पट्टीच्या साह्याचा वापर करून ह्या दोन आकृत्या काढायच्या आहेत. ओके, आपण नाव देऊया त्रिकोण ए बी सी पी क्यू आर. आता आपल्याला काय सांगितले, विधान पुन्हा एकदा वाचतोय किंवा ही व्याख्या पुन्हा एकदा वाचतोय. एका त्रिकोणाच्या दोन बाजू, समजा बाजू ए बी ही बाजू पी क्यूशी एकरूप आहे, बाजू बी सी ही बाजू क्यू आर सी एकरूप आहे. कळलं? एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन. आता याने समाविष्ट केलेला कोन कोणता आहे? आपण त्रिकोण ए बी सीच्या दोन बाजू घेतलेल्या आहेत. कोणत्या बाजू घेतल्या आहेत? ए बी आणि बी सी. याने समाविष्ट केलेला कोन कोणता आहे? बी. मग हा बी कोणत्या कोणाशी एकरूप असेल? जर क्यू सी एकरूप असेल. कळलं? आता लगेच कळत असेल तुम्हाला. एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे कळलं? बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू, बाजू बी सी एकरूप बाजू क्यू आर. दोन बाजू झाल्या. दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण कोणता आहे? बी. समाविष्ट केलेला कोण असेल तर बाकोबा, बाजू कोण बाजू. लक्षात येते, बाकोबा म्हणजेच काय? बाजू कोण बाजू. दोन बाजू आहेत आणि दोन बाजूंच्या मधला कोण आहे, म्हणजे बाजू कोण बाजू म्हणजेच कोणती कसोटी? बाकोबा कसोटी. म्हणजे या प्रकारे जर आकृती असतील, हे दोन त्रिकोण या प्रकारचे जर आपल्याला आकृती दिली असेल तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? तर त्रिकोण ए बी सी व एकरूप त्रिकोण पी क्यू आर कोणत्या कसोटीनुसार? तर बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप असतील. बाकोबा कसोटी तुम्हाला कळली असेल नक्की. व्हेरी गुड. आता यानंतर दुसरी कसोटी. दुसरी कसोटी बाजू 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 कसोटी. जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. जर आपण दोन त्रिकोण काढले, त्रिकोण ए बी सी, त्रिकोण पी क्यू आर. आपण नाव देऊया त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर. आता काय सांगितलं? एका त्रिकोणाच्या तीन बाजू. समजा बाजू ए बी ही बाजू पी क्यू सी एकरूप असेल, बाजू बी सी ही बाजू क्यू आर सी एकरूप असेल, बाजू ए सी ही बाजू पी आर सी एकरूप असेल. तुम्हाला एकरूप चिन्ह आकृत्यांमध्ये दिसत आहेत. कळतंय? म्हणजे ए बी कोणत्या बाजूशी एकरूप आहे? पी क्यू सी. बी सी कोणत्या बाजूशी एकरूप आहे? क्यू आर सी. ए सी कोणत्या बाजूशी एकरूप आहे? पी आर सी. आणि म्हणजेच काय? एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी काय असतील? एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात. तिन्ही बाजू एकरूप असतील. कोणती कसोटी? बाजू 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 कसोटी. कळले तुम्हाला? दुसरी कसोटी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कळली असेल. आता आपण यानंतर तिसरी कसोटी बघूया. कसोटी नंबर 3, कोबाको कसोटी. कोबाको कसोटी. कसोटीची व्याख्या आहे, एका त्रिकोणाचे दोन कोन. आता दोन कोणांच्या मध्ये बाजू आहे. ओके, पहिली कसोटी कोबाको होती. पहिली कसोटी काय होती? बाकोबा होती. दोन बाजूंच्या मध्ये कोन होता. आता या ठिकाणी कोबाको, दोन कोन आणि दोन कोणांच्या मधली बाजू, दोन कोणांच्या मध्ये बाजू. लक्षात येत असेल तुम्हाला. म्हणजेच एका त्रिकोणाचे दोन कोन त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतील. आता आपल्याला यावरून आपण आकृती काढू शकतो.
तुम्ही आकृती नावं वेगळी देऊ शकता. ओके, आता मी एक्स या ठिकाणी घेतो आहे वाय, झेड या ठिकाणी घेतो आहे एल, एम, एन. आता काय बाको समजा कोण वाय हा कोण एम सी एकरूप असेल आणि कोण झेड हा कोण एन सी एकरूप आहे. ओके, आणि दोन कोणांच्या मधली बाजू कोणती राहिली? वाय झेड ही एम सी एकरूप असेल. तर हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतील. कळतंय तुम्हाला? दोन कोण आपण वाय आणि झेड दोन कोण घेतले आहेत आणि दोन कोणांच्या मधली बाजू. या ठिकाणी पण दोन कोणांच्या मधली बाजू म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण व त्याने समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण आणि त्याने समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. कळले तुम्हाला? ओके, नेक्स्ट चौथी कसोटी. कसोटी नंबर 4 कोकोबा कसोटी. जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांच्यात समाविष्ट असलेली तर काय होईल? कोबाको होईल. समाविष्ट नसलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे आपण आकृती काढून समजून घेऊया. दोन त्रिकोण आपण काढलेले आहेत. त्रिकोण ए, त्रिकोण बी, त्रिकोण सी, त्रिकोण पी, क्यू आणि आर. कोणते समजा आपण दोन कोण घेतले. कोण ए हा कोण पी सी एकरूप आहे. कोण बी हा कोण क्यू सी एकरूप आहे. आता बाजू कोणती घेणार? आपण ए बी घेऊ शकतो का? तर ए बी घेऊ शकत नाही का? ए बी ही दोन कोणांनी समाविष्ट केलेली बाजू आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही बाजू घेतलात. तुम्ही बी सी घेऊ शकता किंवा ए सी घेऊ शकता. म्हणजे आपण बी सी घेतली. बी सी ही कोणत्या कोणाशी एकरूप पाहिजे? बाजूशी एक क्यू आर सी. म्हणजे कळले? हे दोन कोण आहे आणि दोन कोणांनी समाविष्ट नसलेली दोन कोणांमध्ये समाविष्ट नसलेली बाजू घेतली. आपण कोणती घेतली या ठिकाणी? बी सी घेतलेली आहे. आणि या प्रकारे जर आपल्याला हे असे एकरूप चिन्हाने दाखवलेले त्रिकोण तुम्ही पाहिला तर ही कसोटी हे त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील तर बा किंवा तुम्ही उलटं वाचू शकता. बा को कोणत्याही पद्धतीने वाचू शकता. कोको बा वाचा किंवा बाको वाचला तरी हरकत नाही. कळले तुम्हाला ही कसोटी कोकोबा? ओके, त्यानंतर आणखी एक महत्त्वाची कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू ही दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. आता कर्णभुजा कसोटीसाठी आपल्याला ही दोन त्रिकोण काटकोन असणं आवश्यक आहे. या अगोदर जे आपण जे त्रिकोण काढले होते, मी लघुकोन त्रिकोण काढले होते किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचे त्रिकोण काढू शकता. परंतु कर्णभुजा कसोटी ही फक्त काटकोन त्रिकोणामध्येच असते. जर ते काटकोन त्रिकोण असतील तरच ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप असू शकतात. म्हणजे आता आपण उदाहरण बघूया. त्रिकोण ए बी सी. आता हे मी दोन काटकोन त्रिकोण काढणार आहे. हा कोण किती आहे? 90 या प्रकारे आपल्याला दाखवला जातो. या ठिकाणी कोण किती आहे? 90. हा त्रिकोण ए, शिरोबिंदू ए, बी, सी, पी, क्यू, आर. आता या ठिकाणी हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. कर्ण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कर्ण एकरूप असायला पाहिजेत. हा कर्ण आहे. ए सी त्रिकोण ए बी सीमध्ये ए सी हा कर्ण आहे आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी आर हा कर्ण आहे. म्हणजे 90 कोणासमोरची बाजू ही काय असते? कर्ण असते. ओके, त्यानंतर काय सांगितलं आहे? त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू. आता या ठिकाणी उरल्या किती? दोन बाजू उरल्यात. एक ए बी उरलं आहे, एक बी सी उरलं आहे. या दोन बाजूपैकी कोणतीही एक बाजू एकरूप असेल. समजा आता आपण घेतली ए बी एकरूप बाजू आणि ए बीची संगत बाजू कोणती आहे? पी आर आहे. ओके, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचे कर्ण एकरूप आहे आणि
एक बाजू एकरूप आहे. आणि या प्रकारचे त्रिकोण असतील तर हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 13.1 सोडवणार आहोत. थँक्यू.